तालुक्यातील करंजाड येथे दिवसेंदिवस बेकायदेशीर बांधकाम बांधलेले दिसून येत आहे। एकीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होत असताना करंजाडे व आजूबाजूचा परिसर देखील विकसित होत आहे। करंजाडे येथे ग्रामपंचायत असून या ठिकाणी नुकतीच भाजपाची सत्ता आली आहे। नव्याने निवडून आलेल्या सरपंचाने निवडून येताच करंजाडे येथील काही भागातील अनधिकृत बांधकामे, टपऱ्या, फेरीवाले, चिकन मटन शॉप आदी तोडण्याची मोहीम हाती घेतली होती। यासाठी सिडको अधिकारी व पोलिसांचा फौजफाटा देखील होता। त्यानंतर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी जोरदार कारवाई करून रस्ते मोकळे केले होते। मात्र त्यानंतर काही दिवसातच करंजाडे सरपंचांनी आरक्षित भूखंडावर भारतीय जनता पार्टीचे अनधिकृत कार्यालय करंजाडे येथे विना परवानगी बांधले। सिडकोने आरक्षित केलेल्या गार्डन प्लॉटवरच भारतीय जनता पार्टीचे कार्यालय कोणतीही परवानगी न घेता थाटले असल्याने सिडकोचे अधिकारी देखील यामध्ये सहभागी असल्याचा संशय करंजाडेतील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। दरम्यान या अनधिकृत भाजपा कार्यालयावर तात्काळ सिडकोने हातोडा मारावा व हे बांधकाम जमीनदोस्त करावे, तसेच सरपंचावर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून सरपंच पद देखील रद्द करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत। याबाबत सिडकोच्या भरत ठाकूर व अतिक्रमण विभाग यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क केला, संपर्क होऊ शकला नाही। सरपंचाने पदाचा गैरवापर करून अनधिकृत पक्ष कार्यालय बनवले असून काही ठिकाणी अनधिकृत गाळे व इतर बांधकाम केले असल्याचे दिसून येत असल्याने अशा सरपंचावर निलंबनाची कारवाई करणे गरजेचे आहे, असे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे। तसेच काही नागरिकांनी याबाबत भाजपा पक्षश्रेष्ठी यांना पत्रव्यवहार देखील केल्याचे पनवेल वार्ताशी बोलताना स्पष्ट केले। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा।